सांगलीतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजप काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये थेट सामना होतोय। त्यामुळे या प्रभागात काट्याची टक्कर पाहायला मिळते। कसा सामना रंगतोय सांगलीच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये पाहूया। सांगली महापालिकेतील सांगलीवाडी भागातील प्रभाग 13 हा एक प्रभाग महत्त्वाचा मानला जातो। या प्रभागामध्ये आता भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी या दोन पक्षाच्या विरोधामध्ये पॅनल आहे। दोन पक्ष एकमेकांसमोर विरोधात आहेत। आता आपल्यासोबत काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला अभिजितदादा कुळे आहेत। कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? नेत्यांचा काही प्रमाणात आदेश झुगारून तुम्ही सगळी उमेदवारी ठरवली, आता लोकांच्या सांगलीवाड्याकरांच्या कसा प्रतिसाद मिळतोय प्रचाराला? प्रथम आम्ही नेत्यांचा आदेश झुगारून म्हणण्यापेक्षा सांगलीवाडीतील स्थानिक नेत्यांचा आणि स्थानिक लोकांच्या मताने हे एकमेव पॅनल केलेलं आहे। आणि गेले 4 दिवस झालं आम्ही प्रचाराचा शुभारंभ करून घर टू घर लोकांच्या भेटीला जातोय। ड्रेनेजचा मुद्दा खूप महत्वाचा आहे। लोकांचा ड्रेनेजची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, अशा भरपूर समस्या सांगलीवाडीत गेले 7 वर्ष झालं सत्ताधारी होते, सभापती होते, स्टँडिंगला चेअरमन होते ते, तरी पण विकास कामं काही झालेली नाहीत। फक्त आश्वासनं दिली होती। मागचा त्यांचा जाहीरनामा काढून बघितला तर त्यातलं एकही काम झालेलं नाहीये आणि त्यांना लोकांच्या पुढे मतं मागायला जाण्याचा कुठलाच अधिकार राहिला नाही। त्यामुळे ते काहीतरी काउंट्रोवर्सी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही फक्त सांगलीवाडीच्या विकासाचा विजन घेऊन पुढे चाललोय। लोकांचा खूप आमच्याकडून अपेक्षा पण आहेत आणि त्या आम्ही पूर्ण पण करू। आणि खूप लोक आम्हाला घरात गेल्यावरच आम्हाला कळते की त्यांना आम्ही हवा आहे। तुम्ही कसं सांगाल, लाडक्या बहिणीचा परिणाम या महापालिकेत निवडणुकीत काय? लाडकी बहीण ही योजना सरकारने राबवलेली आहे। त्याचा इथे आपल्या गाव लेवलला इथल्या लोकांना कसा उमेदवार हवाय, त्यांच्या समस्या जाणून घेणारा, त्यांना आपुलकीनं विचारणारा, त्यांच्या समस्या जाणून घेऊन पुढे आपल्या अधिकाऱ्यांसोबत मांडून त्या सोडवून देणारा। सरकारच्या बऱ्याच सुविधा आहेत ज्या त्यांना समजत नाहीत, त्या समजून कोण देणार, त्यासाठी त्यांनी प्रतिनिधी देतात। त्यांना एवढा विश्वास आहे की हे आम्ही तिघं सर्वसामान्य आहोत, त्यांच्या भावना समजून घेणारे आहोत, त्यांच्यापैकीच एक आहोत। आणि त्यांना एवढा विश्वास आहे की आम्ही त्यांच्यासाठी काही ना काहीतरी नक्की करणार, आपुलकीने, अरेरावीपणाने नाही। आम्ही जेव्हा जातोय प्रचारासाठी तेव्हा गेल्या 5 वर्षामध्ये ज्या आमच्या भाजपच्याच उमेदवारांनी गेल्या वेळेसच्या केलेल्या कामाचा विकासाची पोचपावती मतदानाच्या आधीच आम्ही तिथं पोहोचल्यावर लोक आम्हाला सांगतात, हा रस्ता तुम्ही केलाय, ही लाईट आम्हाला तुमच्याकडूनच मिळाली आहे आणि लाडकी बहीण तर सोबत आहेच, म्हणून असा प्रतिसाद साधारणतः लोक देत आहेत। छोटे गोष्टी जसं की रस्ते, लाईट, पाणी, लोकांच्या आरोग्याची व्यवस्था, जेवढ्या जास्तीत जास्त पद्धतीने ही व्यवस्था चांगली ठेवता येईल तेवढी या 5 वर्ष आणि नंतरच्या प्रशासन काळातले 2 वर्ष या पद्धतीमध्ये आम्ही खास करून या ठिकाणी ठेवलेले आहे। खास करून मला एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की रिक्षा घंटागाडी सारखा प्रोजेक्ट या भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा आम्ही सर्वच नगरसेवक निवडून आलो आणि मला पहिल्यांदा सभापती पदाची संधी मिळाली, त्या वेळेला रिक्षा घंटागाडी सांगली मिरज कुपवाडमध्ये आपण हा प्रोजेक्ट राबवू शकलो आणि आज जे स्वच्छ सांगलीवाडी, सुंदर सांगलीवाडी दिसतंय हे त्याचं फलित निश्चितपणे मानलं जातं। प्रभागाच्या मधील विकास कामाच्या जोरावरच आम्ही मतं आणि जनतेपर्यंत विकासाची मतं मागतोय, अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त केलाय। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगलीवाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।